काय नाही, फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला काही? तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना? मला सुधारलं जग. वांग्याची महिला मंडळ मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळणं. ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडा आणि डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा, ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडं टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्यावर का आली पोर? काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढं सारखायचं आहे आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वळंगा सारंग दारू, पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव आहे तू. पुढं बारं काढित होतो, मागं सायपण उखडती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचं सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून द्यान, घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय अडलंय? लग्न झालं पोरगं होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं भाऊ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? काले होता आज आहे. आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज. कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही. त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते. ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते. ती अशी येडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं का ते? आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवाय शिकवायचं आहे. इथं पकवायचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार पाणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा. अहो कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात. तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी.
हुशार. बाप दमत आला, पोरगा उठला. पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. हा, असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला, जगती का नाही. उमल ते नेतृत्व, फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान, पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज, शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही. पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणतात काय नो. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मी आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 50-50 झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही, फक्त झाकली. सवा लाखाचे हे इंदुरीकडचं कीर्तन महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते फिट. फक्त थोडं कानाला वाईट, पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती, पण तिथं कांद्या लागला होता. लागेलच, लागायचं काय राहिलं. हो, मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना TV पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हां, दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिनतोंड उठल्याचं. आज काय करता येतं का काय. आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. त्याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडलं ना मला दिसेल ती 10 ना, पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत. माणसं नाही राहणार का. प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे आहे. 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात माणसं नाही राहिली. माणसंच कुठे गावात. भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत. गरज लावेली माणसं कुठे घरात. जर कांदे सकाळचा सीझन चालणार, लागवडी सीझन झाला महाराज, 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे. वयस्कर म्हातारी आई आहे, बिचारी वट्यावर बसते. म्हातारा आजारी पडला, बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते, लोकांना विचारते रविवार कधी आहे. का माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. त्याने मला पैसे देऊ नये, पैसे नाही देऊ, लुगडं नाही आणू, पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे. इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्ट म्हणला इतरायचे भाऊ काही आले का. आता ते दिवस नाही. आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा, वटेवर बसायचं.
आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले, यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय, सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात, मिवणीच्या ॲडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता, लहानी मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते काय. यांना आईकडे पाहिलं वेळ कुठे, यांना वेळ कुठे. यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाऊ नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असा पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा, आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा, काही बोलल तो येणार का तो, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे ते वड्याला सापडे लावला दी. हा, उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या, आणि पाहुण्याला माहिती आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय पण साधं ना कसं. कुठले पाहुणे, पोराची आई कुठली, त्याला मामा किती, पोर काय करतय, पेत बितय का सरळ. वा, अरे अरे त्याची बहीण कुठं देईल, किती महापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज, आणि का धरला माहिती का, शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही, आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आलं ना, आईला म्हणलं मी पास झालो का, पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली, आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती, बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बाप कळा त्या काय, कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 तांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासरी ती इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा, तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी भेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणाकडे येतो. हा, लई दिवस नाही चालत. पोऱ्याची पोरग नुसतं आईला म्हण, नाही मी पास नाही झालो, आई नोकरीला लागलो मी, नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला. काय केलं माहिती ते आईनं, शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला.
आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणजे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता. सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी. हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं हाच पाहुण्याला फोन करतो, एखादं पोतं द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहिती का? आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात, पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेला ते कोणते तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटाकलं बरं का, चिटकलं असं शब्द ऐकले. त्या पुरीच्या बापाचं मन बिचारायचं, पाकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी. टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो, कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढं बंद झाले. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो माहिती, जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झाले, साधनं झाले. सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळं आता ह्या लाभाड्या चालेल आलं म्हण्या असं आहे बा. अय ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला. इतकी रडली आई. मी कान आरशा पुढे केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली. इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज. का रडली माहिती का? अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरग म्हणलं गोदडी. थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना? तुला थंडी वाजेल रे. मग असं कर, आईनंच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावत असा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव, पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतुरबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली का आई. कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे का आई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं का आई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली का. पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई. तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात. शाईची अक्षरं विरघळून जावीत. आणि पोस्टमननं आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता. खळकन हसावं, पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे. याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आपल्या खेड्यात हो म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली.
माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली महाराज, घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या. पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना अजून 5-10 वर्षांना भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एक जण एकच बास, एक बासमुळं झालंय काय माहिती का महाराज? माणसं कुठे आहेत? माणसं कुठे? माणसं कुठे? आपल्याला एक पोर आहे, तो मिळाला त्याला एकच होणार आहे. जागेवर आकारली ना मंडळी. लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही. वाढल कधीच नाही वाढणार. मग हीच मंडळी एक दिवस चालणं राहणार. आपल्याला दुसरं काय पर्याय? पोरं नाहीत, पोरं नाहीत. आता राहिलेले पोरांची लग्न होणार नाही. जी लग्नात राहिली त्यांचा नाही विषय. आता ते असेच सीझनला बाहेर काढायची फक्त. गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला, बजाव बाई वाड्यावर या, त्यांचा काय उपयोग आहे? बाईला वाड्यावर बोलितो ना, हा वाड्याच्या घरात राहतो. काय करणार? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. 5 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. विनोद या 16 वर्षाचा पोरा खून करतो, 17चा पोरा बलात्कार करतो, 18चा पोरगा दरोडा टाकीतो. माणसं संपली, माणसं संपली. घरात माणसं राहणार नाही. अजून 2 वर्षानं 2-3 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे. ही 10वी श्राद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज कावळाही तूच आण, भातही तूच शिजवून, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. माणसं राहणार नाही घरात. 10वे बिवे बंद होणार. आताच सगळं पॅकेजवर काम चालू आहे. 10वे होणार नाही. 2 गोष्ट 10वे होणार नाही. 3री गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोरं आहेत तुम्हाला त्यांना नवरदेव नाही म्हणा. कसे बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बाप लई चौकशी करतो. त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यानं चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरड आहे बा, एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची त्याला. तो 16चा पोऱ्या क्वार्टर पितो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खूप बापाच्या घरात 2 टाईम खाता. तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली का? हां, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला. मग तिला 95%चा पोऱ्या नको का? इथं कोणाला 95 आहे? बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला. मला हालून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बरं. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा? 48 टाके मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो. तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे. दुसरे कोणच्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग, मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. हां, मामालाही असली तर ठीक, नाही तर मिळालं येईल. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही. तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रे वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेव. आता ते रसावतून द्यायला लागले. आता पिठलेव आली. सकाळी वल्लन, संध्याकाळी कोरडं. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात. नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख.
25 तर फीट झाले गेलं. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 वर्ष 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचेच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारी परत शेतीवर? तुम्ही हालात तर एक करा ना. काय Oh,
साते, साते याचा अर्थ बाजार. बाजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ, तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुकी येतील, हरभरी येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तू जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. काय किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकीन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ, जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानंच तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आयानी पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलूनच देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का? जिला सुन नाही ना एकही, तिथं टक्कळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा अन ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठात